अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। तुमचा आजचा दिवस खूप समाधानाचा सुखाचा जाऊ दे हेच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत सुपारीचा अत्यंत प्रभावी असा एक उपाय शेअर करणार आहे। तर हा उपाय तुम्हाला गुरुवारच्याच दिवशी करायचा आहे। तर कशा प्रकारे हा सुपारीचा उपाय करायचा आहे, त्या सुपारीचं तुम्हाला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर या उपायासाठी आपल्याला सुपारीचाच वापर का करायचा आहे आणि तो देखील गुरुवारच्या दिवशीच का हा उपाय आपल्याला करायचा आहे तर बघा। तर सुपारी गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे। विष्णू देवांची आणि लक्ष्मी मातेच्या पूजेत देखील सुपारीचा वापर केला जातो। हिंदू धर्मशास्त्रामध्ये कोणताही शुभ प्रसंग असेल तर सुपारीला पहिले प्राधान्य दिलं जातं। विघ्नहर्ता आदिदेवता श्री गणरायाला सुपारी अतिशय प्रिय आहे, यामुळे गणपतीच्या पूजेमध्ये सुपारीचा वापर हा होतोच। पूजेच्या वेळी सुपारी हे गणेशाचे रूप म्हणून सुद्धा पूजा केली जाते। हिंदू धर्मग्रंथामध्ये सुपारीच्या पूजेशी संबंधित असे काही उपाय सांगण्यात आलेले आहेत ज्याने जीवनामध्ये अनेक सकारात्मक बदल घडू शकतात। यश मिळवण्यासाठी लोक रात्रंदिवस मेहनत करत असतात, परंतु असे असूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत असे अनेक वेळा दिसून येते। अनेक वेळा अथक परिश्रम करूनही पदरी निराशाच येते। अशा स्थितीमध्ये ती व्यक्ती हतबल होते आणि त्यांचे धैर्य भंग पावते। विशेषतः नोकरी किंवा व्यवसाय क्षेत्रातील अडथळे आणि अपयश व्यक्तीला त्रास देतात। हे सर्व वास्तुदोषामुळे सुद्धा होऊ शकते। आपल्या धर्मात सांगितले आहे, प्रत्येक गोष्ट विज्ञानाचा आधार घेऊन बनवलेली आहे। तर आता या सुपारीचा उपाय तुम्हाला कशासाठी करायचा आहे तर बघा, नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगती मिळत नसेल किंवा व्यवसायामध्ये वाढ होत नसेल, व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल किंवा बऱ्याचशा मुलामुलींचं सुद्धा खूप दिवसांपासून लग्न जुळत नसेल आणि त्याचबरोबर तुमच्या संपत्तीमध्ये सुद्धा वाढ होत नसेल, म्हणजे असलेली संपत्ती टिकत नाही, कोणत्या ना कोणत्या मार्गाने ती बाहेर जात असेल, जसे की आजारपण असेल, विनाकारण मागे लागलेले खर्च असतील, ह्या गोष्टी कुठेतरी थांबवायच्या असेल तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। काही गोष्टी वाईट घरामध्ये असतातच, त्या वाईट गोष्टी घरातल्या काही केल्या जात नसतील, तुमची कामं अनेक दिवसापासून रखडलेली असेल, काही कारणाने ती कामं पूर्णच होत नसतील, तरी सुद्धा आपण हा सुपारीचा अतिशय साधा सोपा उपाय करू शकतो। तर सुपारीचा हा उपाय आपल्याला कोणत्या गुरुवारच्याच दिवशी करायचा आहे, इतर कोणत्याही दिवशी नाही, तर महिन्यातल्या कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता। तर बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील, वेदना असतील, या उपायामुळे दूर होण्यासाठी मदत होईल। एवढा हा प्रभावी उपाय आहे। फक्त कोणताही उपाय करत असताना तो पूर्ण श्रद्धेने मनोभावे केला तर तुम्हाला निश्चित त्याची प्रचिती येते। आणि हा उपाय गुरुवारी करण्यामागचं कारण म्हणजे गुरुवारचा थेट संबंध हा बृहस्पतींशी आहे आणि बृहस्पती म्हटलं की तुमच्या मुलांची, तुमच्या पतीची प्रगती येतेच। आणि गुरुवारचा दिवस हा श्री विष्णूंना सुद्धा समर्पित मानला जातो। त्यामुळे या दिवशी श्री हरी विष्णूंची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल, आपल्याला आपल्या घरामध्ये जर अखंड लक्ष्मी नांदत असेल तर आपल्या घरात आपोआप सुख समृद्धी येते आणि आपल्या घरामध्ये असलेले सर्व समस्या दूर होतात, अडथळे दूर होतात आणि आपल्या प्रगतीचे मार्ग खुले होतात। तर सुपारीचा हा अत्यंत साधा सोपा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुवारी सकाळी लवकर उठून तुमची जी काही नित्यकर्म आहेत ते करून घ्यायचे। त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची, तुळशीची पूजा करायची। कोणती सेवा उपाय करत असताना ती सेवा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो, त्यामुळे देवापुढे लावलेला दिवा असेल तर त्याच्या साक्षीने आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर त्यासाठी तुम्हाला एक सुपारी घ्यायची। आता बऱ्याचदा आपण पूजेमध्ये गणपतीची स्थापना करण्यासाठी सुपारीचा वापर करत असतो, ती वापरलेली सुपारी आपल्याला घ्यायची नाहीये, नवीन सुपारी आणायची। आणि जर तुमच्या घरामध्ये तुम्ही पूजेचे साहित्य एक्स्ट्रा ठेवत असाल तर त्या पूजेच्या सामानामध्ये तुम्हाला एक नवीन सुपारी मिळाली तर त्या सुपारीचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता। पण सुपारी घेत असताना ती किडलेली वगैरे नसावी याची काळजी तुम्हाला घ्यायची, कारण ज्यावेळेस आपण उपाय करत असतो त्यावेळी सुद्धा ती देखील वस्तू तेवढीच चांगली आणि निर्मळ असली पाहिजे। त्यामध्ये कीड लागलेली वगैरे अशी वस्तू घेतली तर त्याचा काही उपयोग होत नाही। तर चांगली एखादी सुपारी घ्यायची, शक्य झालं तर नवीनच एक विकत आणा। त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की गुरुवारच्याच दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे, तर सकाळी तुमची देवपूजा वगैरे झाली असेल, तुमचा दिवा सुरू असेल, त्यानंतर तुम्हाला धूप लावून घ्यायचे आणि एक छानसा आसन घ्यायचे आणि त्यासोबत तुम्हाला एक ताम्हण घ्यायचे। त्या ताम्हणामध्ये आपल्याला थोड्याशा अक्षदा टाकायचे, त्यावरती सुपारी ठेवायचे
आणि आता त्यावरती आपल्याला एक अभिषेक करायचा आहे. अभिषेक सेट करण्यासाठी एक पेला आणि पळी तुम्हाला घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं दूध घ्यायचं आहे. तर त्या सुपारीवरती सगळ्यात पहिला पाण्याने अभिषेक करायचा आहे. नंतर पळी आणि पेला आपण घेतलेला आहे अभिषेक करण्यासाठी, त्या पळीने तुम्हाला 3 पळ्या अभिषेक करायचा आहे. सुपारीवरती पहिले पाण्याने, त्यानंतर दूध घेतलेलं आहे, त्या दुधाने तुम्हाला 5 वेळा पळीने दूध टाकायचे सुपारीवरती आणि त्यानंतर परत पाण्याने स्वच्छ अभिषेक करायचे. सुपारी स्वच्छ धुवून घ्यायची, पुसून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला ती पुसून घ्यायची आणि त्यानंतर तुमच्या देवघरातच ती सुपारी तुम्हाला एखादा चौरंग असेल तर त्या चौरंगावरती ठेवायचे. त्या सुपारीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षता फूल वाहून घ्यायचे, धूपदीप दाखवायचे आणि तुमची इच्छा मनोकामना तुम्हाला त्या सुपारीजवळ बोलवून दाखवायचे. ज्या काही तुमच्या अडचणी असतील, जसं मी तुम्हाला सांगितलं काही जणांचे लग्न जमत नसेल, आर्थिक समस्या असतील, आजारपण असतील, ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या तुम्हाला बोलायच्या आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला 7 दिवस ती सुपारी तुमच्या देवघरात ठेवायची आहे. रोज तिची अशाच प्रकारे पंचोपचारी पूजा करायची. रोज सांगितल्याप्रमाणे अभिषेक करायचे, पंचोपचारी पूजा करायची. त्यानंतर 7 दिवस तुम्ही पूजाविधी केली आणि 7 दिवस म्हणजे इच्छा त्या सुपारीजवळ सांगितली. गुरुवारच्या दिवशी तुम्ही हा उपाय केला आहे तर 7 दिवसानंतर म्हणजे 8व्या दिवशी म्हणजेच गुरुवारी तुम्हाला ती सुपारी तुमच्या तिजोरीत ठेवायची. तिजोरीमध्ये ठेवत असताना तिला वारंवार स्पर्श होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची. अशा ठिकाणी ठेवायचे की जिथे तुम्हाला तिचा हात लागणार नाही. आणि सुपारी ठेवताना एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. त्या कापडावरती तुम्हाला ही सुपारी तुमच्या घेऊन ठेवायचे आणि तिजोरीमध्ये जिथे तुमची महत्त्वाची कागदपत्र ठेवता किंवा जिथे तुमचं दागदागिने ठेवता त्या जागी तुम्हाला ती सुपारी ठेवायची. आणि किती दिवस ठेवायचे आहे तर ती तुम्ही वर्षभर ठेवू शकता. ज्यावेळेस तुमच्या समस्या दूर होताना दिसतील तुम्हाला त्यावेळेस ती सुपारी तुम्ही बदलू शकता. म्हणजेच अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय गुरुवारी करायचा आहे आणि परत ती सुपारी पुढच्या वर्षी तुम्हाला बदलायची. जर तुमच्या मुलाच्या लग्नासाठी किंवा मुलीच्या लग्नासाठी तुम्ही हा उपाय करत असाल तर लग्न जुळल्यानंतर ही सुपारी तुम्ही प्रवाहित करू शकता. तुमच्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी हा उपाय केला असेल तर तुमच्या आर्थिक समस्या दूर झालेल्या असतील तर तुम्ही तिजोरीत तिला कायमस्वरूपी ठेवलं तरी चालेल. आणि जर तुमच्या इतर अडचणी असेल, जसं की मी म्हटलं आजारपण असतील, बाकीच्या काही गोष्टी असतील ज्या तुम्हाला त्रास होत असेल त्या गोष्टींचा, तर ती तुम्हाला दूर होताना दिसली किंवा तो दूर झालेली असेल तर ती सुपारी तुम्ही विसर्जित करू शकता. आणि जसं मी सांगितलं की आर्थिक समस्यांसाठी हा उपाय करत असाल तर तुम्हाला सुपारी कायमस्वरूपी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. सुपारीला तुम्हाला अजिबात स्पर्श करायचं नाही. तिला कायमस्वरूपी तुम्हाला एक तिजोरीमध्ये एक स्थान द्यायचं आहे. यामुळे तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहायला सुरुवात होईल. श्रीहरी विष्णूंची कृपादृष्टी तुमच्या घरावर राहील आणि ज्यामुळे जिथे श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते तिथे देवी लक्ष्मीचा अखंड वास असतो. तर अशा प्रकारे ही सुपारी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची. काही दिवसानंतर तुम्हाला असं वाटलं की ती खराब झाली असेल त्यावेळेस तुम्ही ती पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता. अशाच प्रकारे गुरुवारच्या दिवशी दुसरी सुपारी आणायची. म्हणजे वर्षभरानंतर 6 महिन्यानंतर तुम्हाला असं वाटलं की सुपारी आता खराब झाली असेल त्यावेळेस तुम्ही ती सुपारी अशाच प्रकारे उपाय करून परत तुमच्या तिजोरीमध्ये तुमच्या समस्या सांगून ठेवू शकता. तुम्हाला निश्चितपणे तुमच्या घरामध्ये फरक जाणवेल. तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर झालेल्या दिसतील. एवढा हा प्रभावी उपाय आहे. आता त्या सुपारीला आपल्याला स्पर्श करायचा नाही तर अशा ठिकाणी जेव्हा ठेवायचं आहे की जिथे तुमचा हात लागणार नाही. चुकून एखाद्या वेळेस तुम्ही काही सामान ठेवत असताना वगैरे हात लागला तर त्याच्यामध्ये मनात कुठलीही शंका कुशंका आणायची नाही, पण जाणून बुजून तुम्हाला त्या सुपारीला स्पर्श करायचा नाही. तर ही एक काळजी तुम्हाला घ्यायची. सुपारीचा उपाय करत असताना तुम्हाला ही काळजी घ्यायची. आता तुम्ही म्हणाल की कोणत्या गुरुवारी करायचं, तर बघा पितृपक्ष सुरू आहे किंवा अमावस्या आहे, पौर्णिमा आहे, कोणतीही तिथी असू दे तर त्या गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता. कारण अमावस्या पौर्णिमेचा दिवस सुद्धा देवी लक्ष्मीचा असतो, अत्यंत शुभ दिवस असतो. त्यामुळे मनात कुठलीही शंका न ठेवता तुम्हाला गुरुवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. अजूनही काही तुमच्या मनात शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. तर बघा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा भरपूर लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांच्याही समस्या त्यांच्याही अडचणी दूर होतील. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.